नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. माझं नाव आहे सोनाली जाधव. संस्कृत टीचर हा चॅनल खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे, जेणेकरून अभ्यासात त्यांना थोडी मदत होईल. आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड 10th. सब्जेक्ट आहे संस्कृत. बोर्ड आहे महाराष्ट्र. इयर आहे 2020. अष्टमः पाठः वाचन प्रशंसा. 8वा धडा आहे तुमचा हा. वाचन प्रशंसा म्हणजे वाचनाचं कौतुक केलेलं आहे. तसं बघायला गेलं तर इथे पाठ म्हटलेलं आहे, पण ही ॲक्च्युअलमध्ये कविता आहे आणि श्लोकांच्या द्वारे तुम्हाला वाचनाचं महत्त्व इथे पटवून दिलेलं आहे. इथे लिहिलेलं आहे बघा, सरलार्थ लेखनार्थम. म्हणजे ह्याचा जो सरलार्थ म्हणजे ह्या पूर्ण कवितेचा अर्थ आहे तो तुम्हाला लिहिण्यासाठी परीक्षेत येणार आहे. त्याच्यामुळे याचा अर्थ नीट समजून घ्या. डॉक्टर APJ अब्दुल कलाम महोदयः मिसाइल मॅन इति बिरुदेन ख्यातः. डॉक्टर APJ अब्दुल कलाम जे महोदय आहेत ते मिसाइल मॅन म्हणून या बिरुदाने म्हणजेच त्यांचं या एका शब्दाने ते ओळखले जातात, त्यांची ख्याती आहे मिसाइल मॅन म्हणून. तस्य जीवने तेन छात्राणां शैक्षणिक विकासार्थं नैके यत्नाः कृताः. तस्य जीवने म्हणजे त्यांच्या जीवनात, जीवने आलेलं आहे बघा सप्तमी विभक्ती. त्यांच्या जीवनात त्यांनी छात्राणां साठी, ओके, चतुर्थी विभक्ती, मुलांसाठी शैक्षणिक विकासार्थम म्हणजे मुलांचा शैक्षणिक विकास होण्यासाठी नैके म्हणजे अनेक आणि यत्नाहाचा अर्थ होतो प्रयत्न. ओके, सो त्यांनी मुलांच्या एज्युकेशनसाठी भरपूर काम केलेले आहे, भरपूर प्रयत्न केलेला आहे. कृताः. आता इथे कुठला नंबर आहे? 15 ऑक्टोबर आहे. ओके, तर आपण काय म्हणतो 15ला संस्कृतमध्ये? पंचदश. ओके, पंचदश ऑक्टोबर इति तस्य जन्मदिनम म्हणजे 15 ऑक्टोबरला त्यांचा जन्मदिवस असतो, त्यांचा बर्थडे असतो. वाचन प्रेरणा दिवस रूपेण आचर्यते आणि म्हणून त्यांचा वाढदिवस, त्यांचा बर्थडे वाचन प्रेरणा दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो सगळीकडे, रीडिंग डे म्हणून इंडियामध्ये. विविधानां ग्रंथानां लघुग्रंथानां वृत्तपत्राणां वाचनेन मनुष्ये के गुणाः विकसिताः भवन्ति इत्यादयः विषयाः पद्मेऽस्मिन् वर्णिताः सन्ति. म्हणजेच विविध ग्रंथांमुळे, लघुग्रंथ म्हणजे छोट्या ग्रंथांमुळे, वृत्तपत्र म्हणजेच न्यूजपेपर, या सर्वांच्या वाचनामुळे मनुष्यातील कोणकोणत्या गुणांचा विकास होतो, भवंती म्हणजे होतो, इत्यादी विषयांवर हे जे पद्य आहे म्हणजे ही जी कविता आहे ती वर्णन केलेली आहे, ती वर्णलेली आहे, असा इथे अर्थ होतो. सुरुवात करूया आपण. एक श्लोक आणि अर्थ आपण पाहूया. शीलं सद्गुणं संपत्तिः ज्ञानं विज्ञानमेव च उत्साहो वर्धते येन वाचनं तद हितावहम. ओके, शीलमचा अर्थ काय होतो? चांगलं चारित्र्य. ओके, शील याचा अर्थ होतो की आपण म्हणतो ना तो किती शीलवान माणूस आहे. तर शील या शब्दाचा अर्थ होतो ज्याचं चारित्र्य चांगले, ज्याचं कॅरेक्टर चांगलं आहे. ओके, सद्गुण संपत्ती म्हणजे ज्याच्याकडे चांगल्या गुणांची संपत्ती आहे. त्याच्यानंतर आहे ज्ञान म्हणजे नॉलेज, विज्ञान म्हणजे सायन्स. ओके, उत्साह म्हणजे एनर्जी, आपल्यामध्ये खूप उत्साह असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशामुळे मिळतात? वर्धते म्हणजे वाढणे, इन्क्रीज होणे. येन वाचनम, येन म्हणजे येन म्हणजे ज्या वाचनामुळे, ओके, ज्या गोष्टी वाचल्यामुळे जर तुमचं शील म्हणजे तुमचं चारित्र्य चांगलं होत असेल, तुमची
सद्गुणांची संपत्ती वाढत असेल, तुमचं ज्ञान वाढत असेल, तुमचं विज्ञान वाढत असेल आणि तुमचा उत्साहसुद्धा जर वाढत असेल, तर ते वाचन नेहमी तद्वाचनम हितावहम. हितावहम म्हणजे ते वाचन नेहमी हितकारक असते, कल्याणकारी असते. ठीक आहे. वाचन सांगितले तुम्हाला करायला की वाचन केलं पाहिजे म्हणून काही उचलून तुम्ही वाचणार आणि तुम्ही म्हणणार की नाही मी वाचन तर करतोय ना, तर ते चुकीचं आहे. वाचन कशा पद्धतीचं असलं पाहिजे ते ह्या पहिल्या श्लोकात सांगितलेलं आहे. जे वाचन तुमचं चारित्र्य, तुमच्यातील गुण, तुमचं ज्ञान, तुमचं विज्ञान आणि तुमच्या आत असलेला उत्साह जर वाढवत असेल, तशा प्रकारचं वाचन जर तुम्ही केलं तर ते वाचन हितावह म्हणजे हितकारक होते. ओके, कळलेलं आहे पहिल्या श्लोकाचा अर्थ. म्हणजे कुठल्या प्रकारचं वाचन करावं हे या पहिल्या श्लोकात सांगितलेलं आहे. दुसरा श्लोक. मनुजा वाचनेनैव बोधन्ते विषयान् बहून् दक्षा भवन्ति कार्येषु वाचनेन बहुश्रुताः. ओके. मनुजाचा अर्थ काय होतो? ह्युमन बिंग्स, माणसं. ओके. वाचन इथे एव संधी आहे. आता संधी मी इथे तुम्हाला दिलेल्या नाही आहेत, पण त्या तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये एक एक श्लोकाच्या संधी विग्रह दिलेले आहेत, त्या तुम्ही पुस्तकात बघा. तर वाचनेन प्लस एव अशी संधी आहे इथे. ओके. मनुजा वाचनेनैव बोधन्ते, बोध होणे, समजणे, विषयान बहून, बहून म्हणजे मल्टिपल, भरपूर. जर माणूस वाचन करत असेल तर त्याला भरपूर विषयांचे काय होते? बोध होतो. भरपूर विषयांचं त्याला ज्ञान मिळतं. कशामुळे? वाचनामुळे. दक्षा भवन्ति कार्येषु वाचनेन बहुश्रुता. ओके. बहुश्रुता याचा अर्थ काय होतो? विद्वान माणसं, ज्याने पुष्कळ ऐकलेलं असतं, बहुश्रुता. ओके. सो जी माणसं भरपूर वाचतात ती माणसं भरपूर ऐकतात सुद्धा, कारण पुस्तकं त्यांना सगळ्या गोष्टी सांगत असतात. त्यामुळे ती माणसं काय होतात? वाचनाने कशी होतात? बहुश्रुता. बहुश्रुता म्हणजे भरपूर ऐकलेली असे विद्वान लोक. हे केव्हा बनतो आपण? जेव्हा आपण भरपूर वाचन करतो. आणि दक्षा भवन्ति कार्येषु म्हणजे दक्ष म्हणजेच काय? सावध असणं, अलर्ट असणं. आणि हे आपण कधी असतो? जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट माहीत असते. एखादी गोष्ट आपल्याला केव्हा माहीत असते? जेव्हा आपण तिच्याबद्दल वाचतो. ओके. त्यामुळे ज्यांचं वाचन चांगलं आहे त्यांना ते प्रत्येक गोष्टीत काम करताना त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये ते खूप दक्ष असतात, खूप सावध असतात. ओके. तर ह्याचा अर्थ असा होतो या श्लोकाचा. म्हणजेच वाचनाचे फायदे सांगितलेले आहेत या श्लोकात. पहिला फायदा आहे की भरपूर विषयांचं ज्ञान तुम्हाला मिळवता येतं वाचन करून. तुम्ही नेहमी जागरूक राहता, अलर्ट राहता आणि तुम्ही बहुश्रुता होता, म्हणजे तुम्ही विद्वान होता. ओके. पुढे. वाल्मीकी व्यास बाणाद्याः प्राचीनाः कविपंडिताः तान् शिक्षयन्ति सततं ये सदा वाचने रताः. ओके. इथे पण संधी आहे. 3 जणांची नावं आहेत इथे. समाजसुद्धा म्हणू शकता तुम्ही. इथे बघा काय काय नावं आहेत. 3 कवींची नावं आहेत इथे. पहिलं आहे वाल्मिकी, ज्यांनी रामायण रचलं. त्याच्यानंतर व्यास, ज्यांनी महाभारत लिहिलं आहे. आणि बाण, हे संस्कृतमधले खूप प्राचीन कवी आहेत आणि खूप फेमस कवी आहेत. बाणभट्ट असं त्यांचं नाव आहे. जसे कालिदास फेमस आहे तसे बाणसुद्धा खूप फेमस आहेत. ठीक आहे. बाण हे कालिदासाच्या आधी होऊन गेलेले आहेत. ओके. तर हे जे 3 प्राचीन काय आहेत? कवी आहेत आणि ते पंडित देखील आहेत, म्हणून त्यांना कवी पंडित म्हटलं जातं. ओके. तान शिक्षयन्ति सततम ये सदा वाचने रत. आता इथे फक्त ह्या ओळीचा अर्थ तुम्हाला घ्यायचा आहे. ये सदा वाचने रत म्हणजेच जे लोक वाचनामध्ये सतत रमलेले असतात. रताहाचा अर्थ काय? रमलेले. जे लोक वाचनामध्ये सतत, सदा म्हणजे सतत रमलेले असतात, त्यांना अक्षरशः शिकवायला कोण असतात? वाल्मिकी, व्यास आणि बाण हे प्राचीन कवी पंडित त्यांना शिकवतात. कारण इथे अर्थ असा समजून घ्यायचा आहे,
जर तुमची मनापासून इच्छा असेल वाचनाची आणि मग तुम्ही मनापासून जर एखाद्या गोष्टीचं वाचन करत असता, तेव्हा त्या पुस्तकाचा लेखक तुम्हाला सुद्धा ती गोष्ट समजून देण्याचा पुस्तकातून प्रयत्न करत असतो. फॉर एक्झाम्पल, मला रामायण वाचायची खूप इच्छा आहे, माझं मन आहे आणि मी मन लावून वाचते. ओके, तर रामायण कोणी लिहिलं? वाल्मिकी ऋषींनी लिहिलं. तर असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही मनापासून काहीतरी गोष्ट सुरू करता, तेव्हा ती गोष्टसुद्धा तुम्हाला प्रतिसाद देते. आणि तसंच होतं, जर तुम्ही रामायण वाचायला स्टार्ट केलेलं आहे आणि तुम्हाला एखादा नाही अर्थ कळला, तरी तो पुढे पुढे वाचनात तुम्हाला कळतो. म्हणजेच तो जो पुस्तकाचा लेखक असतो, कर्ता असतो, ज्याला आपण आता रामायणाचे कर्ते कोण आहेत? वाल्मिकी ऋषी. जणू काही ते ऋषीच आपल्याला शिकवता आहेत असं तिथे अर्थ घ्यायचा आहे. हा हिडन अर्थ तुम्हाला इथे समजून घ्यायचा आहे. ठीक आहे. म्हणजे जर तुमची मनात इच्छा असेल तर ते जे एवढे फेमस लेखक होऊन गेले त्यांच्याकडून तुम्हाला खूप काही शिकता येतं, जसं जणू की ते तुम्हाला प्रत्यक्षात येऊन शिकवतच आहेत. पुढे, अद्य यावद्धि ज्ञानाय वृत्तपत्रं पठेत् सदा सर्वविध सुविद्यार्थं वाचन, इथे पण संधी आहे. ओके, वाचनम उपकारम अशी संधी आहे. आता इथे बघा काय आहे अर्थ. अद्य यावद्धि. ओके, याचा अर्थ काय होतो? अद्य यावत प्लस ही अशी संधी आहे इथे. अद्य यावत याचा अर्थ काय होतो? करंट. ओके, आत्ताचं आधुनिक ज्ञान. आधुनिक ज्ञान हे आपल्याला कुठे नेहमी वाचायला मिळतं? वृत्तपत्रांमध्ये, न्यूजपेपरमध्ये. डेली लाईफमध्ये ज्या काही घडामोडी होतात, नवनवीन गोष्टी होतात, म्हणजेच जे अद्ययावत ज्ञान आहे ते आपल्याला वृत्तपत्र वाचून, न्यूजपेपर वाचून, वर्तमानपत्र वाचून मिळतं. ओके, म्हणून अद्ययावत ज्ञानासाठी नेहमी काय वाचायचं आहे? वृत्तपत्र वाचावे. सर्वविध सुविद्यार्थम वाचनम उपकारकम. सर्व प्रकारच्या, सर्वविध म्हणजेच काय? सर्व प्रकारच्या विद्या मिळवण्यासाठी, चांगल्या विद्या, सुविद्या म्हणजेच काय? चांगल्या विद्या. सर्व प्रकारच्या चांगल्या विद्या मिळवण्यासाठी वाचन हे खूप उपकारी ठरतं. ओके, असं इथे अर्थ घ्यायचा आहे. पुढे जाऊया आपण. 5वा, वृथा भ्रमण कुक्रीडा परपीडा पभाषणैः कालक्षेपो न कर्तव्यो विद्यार्थी वाचनम श्रयेत. ओके, आता इथे काय आहे? तर इथे परत तुम्हाला ॲडवाईस दिलेली आहे आणि ही खूप मोठा शब्द आहे वृथाभ्रमण. तो वेगवेगळा करून आपण वाचूया. वृथाभ्रमण असा पहिला शब्द आहे. वृथाभ्रमण याचा अर्थ होतो की गरज नसताना भटकणे. भ्रमण म्हणजे भटकणे आणि वृथा म्हणजे गरज नसताना. कुक्रीडा म्हणजेच काय? वाईट खेळ खेळणे. कु म्हणजे वाईट, क्रीडा म्हणजे खेळ, वाईट खेळ खेळणे. पुढे आहे परपीडा, दुसऱ्याला त्रास देणे. आणि भाषणैः म्हणजेच काय? अपशब्द. भाषणैः म्हणजेच काय? वाईट बोलणे, शिव्या देणे. ओके, असं. तर या गोष्टी करू नयेत. कालक्षेपो न कर्तव्यो हो, म्हणजे ह्या सगळ्या ज्या अनवॉन्टेड गोष्टी आहेत, ज्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत, त्यामध्ये त्या गोष्टी करून कालक्षेप करू नका. कालक्षेप याचा अर्थ होतो वेळ व्यर्थ घालवू नका, वाया घालवू नका. ओके, विद्यार्थी वाचनम श्रयेत. विद्यार्थ्यांनी त्यांचा वेळ हा वाचनामध्ये घालवला पाहिजे. ओके, श्रयेत याचा अर्थ होतो की आश्रय घेणे. विद्यार्थ्यांनी वाचनाचा आश्रय घ्यावा, या इतर आलतू फालतू गोष्टींचा नाही. कुठल्या सांगितल्यात? उगीच विनाकारण कुठेतरी जाऊन भटकत राहणे, त्याच्यानंतर वाईट खेळ खेळणे, गेम खेळणे, दुसऱ्याला त्रास देणे आणि वाईट बोलणे, शिव्या देणे. ओके, व्यर्थ बोलणे, या गोष्टीत वेळ न घालवता तुम्हाला वाचन केलं पाहिजे आणि हे प्रत्येक विद्यार्थ्याचं कर्तव्य आहे असं इथे सांगितलेलं आहे. वाचनम ज्ञानदम बाल्ये तारुण्ये शीलरक्षकम
वार्धक्ये दुःखहरणं हितं सद्ग्रंथ वाचनम. इथे वाचनाच्या 3 स्टेज सांगितल्या आहेत. जसं की माणसाच्या आयुष्यात 3 स्टेजेस येतात. लहानपण, त्याचं बालपण जे असतं ते, तारुण्य, त्याच्यानंतर वार्धक्य म्हणजेच म्हातारपण. लहानपणी मुलांनी वाचन का करावं, तर ज्ञान मिळवण्यासाठी. वाचनम ज्ञानदम बाल्ये. बाल्ये म्हणजे बालपणी, लहानपणी. तारुण्य म्हणजे तरुणपणी. तुम्ही का वाचलं पाहिजे, तर शीलरक्षकम म्हणजेच तुमची इमेज, तुमचं चारित्र्य याचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला पुस्तकं वाचली पाहिजेत. कारण पुस्तकं तुम्हाला व्यवस्थित गाईड करतात, मार्गदर्शक म्हणून ते खूप छान उपयोगी असतात. काय बरोबर आणि काय चुकीचं या गोष्टीमध्ये तारुण्यात आपले भरपूर प्रश्न असतात मनात आणि त्याची उत्तरं पुस्तकं आपल्याला देतात. त्यामुळे तारुण्यात स्वतःचं शील रक्षण करण्यासाठी, स्वतःचं चारित्र्य, इमेज जपण्यासाठी वाचन केलं पाहिजे. वार्धक्य दुःखहरणम, म्हातारपणी स्वतःचं जे काही दुःख आहे ते दूर करण्यासाठी पुस्तकं हा उत्तम पर्याय असतो. त्यामुळे म्हातारपणात स्वतःचं जे काही दुःख आहे ते दूर करण्यासाठी तुम्ही वाचनात तुमचं मन रमवलं पाहिजे. आणि हितम सद्ग्रंथ वाचनम. आणि कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत, तर नेहमी सद्ग्रंथ म्हणजे चांगल्या ग्रंथाचं वाचन हे नेहमीच हितकारक ठरतं. अशा प्रकारे इथे हा आपला 6वा जो श्लोक आहे तो इथे संपतो. आणि वाचन प्रशंसा हा जो आपली ही जी कविता आहे ती सुद्धा इथे संपते. आय होप तुम्हाला याचा व्यवस्थित अर्थ कळाला असेल, कारण तुम्हाला अर्थ इथे लिहायला येणार आहे एक्झाममध्ये, त्याच्यामुळे नीट समजून घ्या. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आठवणीने बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. जास्तीत जास्त तुमच्या ज्या ओळखीचे 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या गोष्टीचा फायदा होईल. सो भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. काही डाऊट्स असेल तर नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये जा आणि कॉमेंट करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.